द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, भारत माता की शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या। मॅडम, आज जिल्हा परिषद इथे मोर्चा आलेला आहे, ते कशा बद्दल? त्याच्यात नवेगाव मोरेचे मुलं आलेले आहेत आणि हे नवेगाव मोरेचे मुलं आलेले आहेत आणि ही मुलं पूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत। एका गावची मुलं आलेली आहे, पण पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती अशीच आहे की शाळा आहे पण शिक्षक नाही, किंवा शिक्षक 1 आणि 2 संख्येमध्ये आहे। शाळेच्या काही विद्यार्थी विसापूरचे आलेले आहेत, शाळेच्या बिल्डिंग गळतात आहे, पाणी गळत आहे, भिंती फुटलेल्या आहे, बाथरूम मध्ये पाणी नाही, दरवाजा नाही, अशा सगळ्या अमानुष परिस्थितीमध्ये आणि शिक्षण न देणाऱ्या शाळांमध्ये आमची मुलं शिकतात आहे, नावासाठी शिकतात आहे। आणि जिल्हा परिषदची अशी परिस्थिती आहे की एकेका वर्गाला एक शिक्षक दिला पाहिजे, तिथे एकेका शाळेला एक शिक्षक आहे, तिथे इंग्लिशचे टीचर नाही, मॅथ्सचे टीचर नाही, वेगवेगळे महत्त्वाच्या विषयाचे टीचर नाही। आणि म्हणून ही मागणी घेऊन आलेली आहे की जर आमची शाळेत आम्हाला शिक्षक पाहिजे, आम्हाला शिकवायला लोक पाहिजे, आम्हाला घडवायला लोक पाहिजे। आणि ही मागणी सातत्याने किती महिन्यापासून कित्येक वर्षापासून होत आहे, पण इथली जिल्हा परिषद ही पूर्णपणे फेल ठरलेली आहे, अयशस्वी ठरलेली आहे आम्हाला शिक्षण देण्यामध्ये आणि शिक्षक देण्यामध्ये। ते म्हणतात आमच्याकडे फंड नाहीये, आमच्याकडे 50% शिक्षकांची जागा भरती नाही झालेली आहे, रिक्त आहे। आणि अशा वेळेस ती जबाबदारी ते गावकऱ्यांवर टाकतात की त्यांनी भरती करावी, त्यांनी शिक्षक नेमावं आणि त्यांनी ग्रामपंचायत लेवलवर शिक्षण झालं। शिक्षण हा संविधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार हा वरच्या प्रशासकीय लेवलवर बजावला गेला पाहिजे। त्याची क्वालिटी आणि संपूर्ण व्यवस्था ही त्यांनी पाहिली पाहिजे, पण ते न करता ती गावकऱ्यांवर जबाबदारी टाकतात आणि जी जबाबदारी प्रशासनाची आहे ती झटकतात। आम्ही ते आवाहन करतो जिल्हा परिषदेला आणि महाराष्ट्र सरकारला, जर तुमची लायकी नाहीये शाळा चालवण्याची, तर तुमची लायकी नाही शिक्षण देण्याची, तुम्ही राजीनामे द्या। सीओने राजीनामा द्यायला पाहिजे, इथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर लायकी नाहीये शिक्षण देण्याची। कारण की शिक्षणामुळे आमचा महाराष्ट्र ओळखला जातो। या महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही आमच्या शिक्षणामुळे, ज्ञानामुळे आहे। आणि जर ते संपवणार असाल तर तुम्ही महाराष्ट्राला संपवताय, इथल्या संस्कृतीला संपवताय। आणि म्हणून इथल्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने बघावं आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेला पुरेसे शिक्षक द्यावे, चांगले शिक्षक द्यावे। आणि या महाराष्ट्राचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा, हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, हा सोडवावा, हे आव्हान आम्ही ते करू इच्छितो आणि जातीने लक्ष देतील ही आशा आम्ही ते बाळगतो।